तर नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय समोर आलाय। केंद्र सरकारनं बफर स्टॉक कार्यक्रमाअंतर्गत कांदा खरेदीचा दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे हा दर आता 1580 वरून 1650 प्रति क्विंटल करण्यात आलाय। मात्र कांद्याच्या उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, त्यामुळे नाफेडचा हा दर परवडत नाही आणि त्यातच नाफेडकडनं कांदा खरेदी करताना अनेक जाचकटी लादल्या जात आहेत असं देखील म्हटलं जात आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी आज संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिल्यासाठी आता केंद्र सरकारने कांद्याच्या नाफेड मार्फत केल्या जाणाऱ्या कांद्याच्या खरेदीमध्ये आता वाढ केल्याचं पाहायला मिळतंय। पूर्वी कांदा जो आहे तो 1580 रुपये प्रति क्विंटल दराने नाफेडच्या मार्फत खरेदी केला जायचा। आता त्याच्या दरात जी ती 1650 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ करण्यात आली। आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून ही जी घोषणा करण्यात आली आणि आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यातल्या विविध बाजार समितीमध्ये जे ते नाफेडच्या मार्फत जे ते कांदा जो आहे तो या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे। आणि ही खरेदीसाठी जे आता मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी जे ते आपले कांदा देखील घेऊन आले। मला एक सांगा की नाफेडच्या मार्फत जो कांदा 1550 रुपये दराने जो खरेदी केला जाणार आहे तो जर तुम्हाला परवडतोय का? आता ते वाढ नाही परवडत। काय कांद्याला खर्च जास्त आलेला आहे। कमीत कमी 1500 ते 2000 रुपये कांदा हा पिकवायला खर्च आहे। कमीत कमी नाफेडने 2500 रुपये दराप्रमाणे कांदा खरेदी केला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी 2 पैसे भेटतील। ते बी मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी केला पाहिजे नाफेडने, केंद्रावर जाऊन खरेदी नाही केला पाहिजे। डायरेक्ट मार्केट कमिटीमध्ये उतरून कांदा हा खरेदी करावा। तुम्ही काय सांगताल नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला जातो, जो 1580 दर दिला जातो, ते दर देत असताना तो तुम्हाला परवडतो का? आणि काय नाही एकंदरीत त्यांच्या किचकटाटी काय? नक्कीच परवडत नाही। कांदा दर हा जो सरकारने दिलेला आहे तो 1680 रुपयाचा काय 100 रुपये वाढवली पहिल्यापेक्षा, आणि 100 रुपये आज फाळकं भरणारा घेतो एक्स्ट्रा। 300 रुपये फाळकं भरणार, 3 फाळके पाडले 300 रुपये फाळकं भरणारा घेतो। नैसर्गिक आपत्ती झालेली, नैसर्गिक आपत्ती कांद्याला आवरेज दिलेलं नाही। एकरी किती आवरेज दिलेलं आहे? गाराचा पाऊस झालेला होता त्याच्यातून शेतकऱ्यांना वाचवलेला आहे कांदा, आज मार्केटपर्यंत पोहोचवलेला आहे। तो 3000 रुपये जरी विकला तरी सुद्धा परवडत नाही आज तो कांदा। आणि त्यातली त्यात आता नाफेडने वेगळेच चाळे सुरू केलेली आहे। ते म्हणजे ते मार्केटमधून नाही येतात, मार्केटमध्ये उतरायला पाहिजे होतं नाफेड। पूर्ण मार्केटमधून खरेदी केल्यानंतरच सरकार शेतकऱ्यापर्यंत काहीतरी थोडा फायदा होईल। आणि त्यात त्यांचा नियम अटी या अतिशय जाचक आहे। किरकोळ किरकोळ अटी टाकलेल्या आहेत त्यांनी, त्या अटी जर केल्या शेतकऱ्यांनी तर कुठं कांदा जाईल? 100 पैकी 10 नग सुद्धा घेऊ शकत नाही नाफेड। बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायचं? एकंदरीतच नाफेडने दिलेला जो दर आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नाही आणि ह्या शेतकरी भावामध्ये जो आहे ते शेतकरी जगू शकत नाही अशी काहीशी भावना जी ती कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे। मात्र असं असलं तरी नाफेडने सातत्याने कांदा उत्पादनाच्या दरात जी ती या ठिकाणी वाढ केली। मात्र कांदा उत्पादक शेतकरी जो तो नाफेडकडे कांदा देताना पाठ फिरवताना दिसतोय, नाफेडच्या केंद्रावर फिरताना दिसत नाही। आता तरी जे भाववाढ केली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाफेडला कांदा देतील का, हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।